स्माइल वेलकम. आजपासून सुरू आजच्या आपल्या क्लासमध्ये आपणा सगळ्यांचं खूप खूप स्वागत. वेलकम वेलकम वेलकम. सो आज आपला क्लासचा डे 9. कसे आहात सगळे? हाऊ आर यू? एनर्जी कशी असली पाहिजे? मैं स्वस्थ हूँ, मस्त हूँ, जबरदस्त हूँ. संपूर्ण शरीराने स्वस्थ, मनाने स्वस्थ आणि जीवनामध्ये आपण ज्या काही गोष्टी करतो त्याचा रिझल्ट आपल्या जीवनामध्ये कसा येतोय? जबरदस्त असा येतोय. मैं स्वस्थ हूँ, मस्त हूँ, जबरदस्त हूँ. बघा, आज डे 9 आहे, उद्या आपलं डे 10 आहे. ठीक आहे. सिलेबस जवळपास आपलं कम्प्लीट होऊन जाईल उद्या. पण आपण तरी सॅटर्डेला 2 ते 3 क्लास घेणार आहोत. किती वाजेपर्यंत? 3 ते 4 न राहता शनिवारी 2 ते 3 तुमचे जे काही प्रश्न आहेत ते प्रश्न सोडवण्यासाठीचा आपलं जे टायमिंग राहील ते सॅटर्डेला आपण 2 ते 3 मध्ये घेणार आहोत. क्लिअर? तर आज आपण एक पॉवरफुल मेडिटेशन तुमच्यासाठी घेणार आहे. जेवढ्या सहजतेने तुम्ही या मेडिटेशनला एक्सेप्ट कराल तेवढी सुंदर एनर्जी तुम्हाला तुमच्या लाईफमध्ये जाणवणार आहे. आज तुमचे वर्षानुवर्षाचे शारीरिक आणि मानसिक पेन आपण काही प्रमाणात कमी करणार आहोत. ठीक आहे. तर बाकीचे लोक येईपर्यंत आपण आज पहिला टॉपिक घेऊ. एनर्जी बॉल हा टॉपिक आपण घेतोय. ओके. आणि त्यानंतर आपण मेडिटेशन घेणार आहोत. ओके. चला. तर आज आपण 3 एनर्जी बॉल आणि एक फुटबॉल हे या ऍक्टिव्हिटीतनं सुरुवात करतो आहे. आता बघा, फुटबॉल काय करतो? तर त्याला फुटबॉलला आपण काय मारत असतो? कोण सांगेल? हा, आरती मॅडम, काय करतो फुटबॉलला आपण? किक मारतो मॅडम. किक मारतो, म्हणजे लाथ मारून त्या बॉलला दूर पाठवतो. दूर पाठवतो. असाच आज मी एक बॉल तुम्हाला शिकवणार आहे जो आपल्याला दैनंदिन लेवलवर करायचा आहे. आणि कशासाठी करायचा आहे? या बॉलमुळे आपण आपल्या जीवनामध्ये जे काही दुःख आहे, कष्ट आहे, त्या सर्वांना आपण किक मारणार आहे. ठीक आहे. तर मी हो. सांगते त्या पद्धतीने आपल्याला ही ऍक्टिव्हिटी करायची आहे. ओके. यस. सो आपण पहिले प्रार्थना करणार आहे. थँक्स टू मी, थँक्स टू रेकी. किंवा पूर्ण प्रार्थना म्हणू शकतो. मी स्वतःची आभारी आहे, दिव्य रेकी शक्तीची आभारी आहे, माता पिता व समस्त गुरुजनांची आभारी आहे. रेकी अमृत, रेकी अमृत, रेकी अमृत. ही प्रार्थना करायची आपल्याला. आणि ही प्रार्थना केल्यानंतर एक बॉल क्रिएट करायचा आहे. दोन्ही हात रब करून एक बॉल क्रिएट करायचा आहे आणि या बॉलला नाव द्यायचंय फुटबॉल. ठीक आहे. पहिला आपण फुटबॉल तयार करतो आहे आणि याच्यातनं आपण काय करणार आहे? ठीक आहे. माझा आवाज येतोय का? परत प्रॉब्लेम आज का बरं साऊंडचा कालपासून अडचण होते? इज माय व्हॉइस इज क्लिअर? ओके, थँक्यू. चला, ओके, थँक्यू. कारण आज नेटवर्क इश्यू नाहीये. काल थोडंसं इकडे वादळाचं वातावरण होतं म्हणून थोडा असू शकतो. आज नाहीये. ओके. तर आपण एक बॉल तयार केला, याला नाव फुटबॉल दिलं आणि याला प्रार्थना करायची आहे. जसं आता मी माझ्यासाठी करते तसं तुम्ही तुमच्यासाठी प्रार्थना करायची आहे. मी मंजुषा, माझे हजबंड, दोन्ही मुलं, घर, घरातील सर्व वस्तू यात कुठल्याही कारणाने कुठल्याही प्रकारची नकारात्मकता असेल तर ती या बॉलनी शोषून घेतलेली आहे. अफर्मेशन काय राहील? मी मंजुषा, माझे हजबंड, दोन्ही मुलं, घर, घरातील सर्व वस्तू आणि वाहनं यात कुठल्याही कारणाने कुठल्याही प्रकारची नकारात्मकता असेल तर ती या बॉलनी शोषून घेतलेली आहे. मी मंजुषा, माझे हजबंड, दोन्ही मुलं, घर, घरातील सर्व वस्तू आणि वाहनं यात कुठल्याही कारणाने कुठल्याही प्रकारची नकारात्मकता असेल ती या बॉलनी शोषून घेतलेली आहे. आणि संपूर्ण आता हा पूर्ण जी एनर्जी, तुमचा हात जडही वाटू शकतो जर निगेटिव्ह जास्त असेल,
तीनदा फुंकर मारायची आहे. हा ब्रह्मांडात जाऊन शुद्ध झालेला आहे, ब्रह्मांडात जाऊन शुद्ध झालेला आहे, ब्रह्मांडात जाऊन शुद्ध झालेला आहे. ईच अँड एव्हरी काइंड ऑफ निगेटिव्हिटी जी तुमच्या जीवनात असेल, तुमच्या फॅमिली मेंबर्सच्या जीवनात असतील, घरात असेल, घरातल्या वस्तू आणि वाहनात असेल, सगळ्या निगेटिव्हिटीला आपण काय करतोय, युनिव्हर्स मध्ये आपण क्लीन करायला पाठवतोय. काय करतोय, युनिव्हर्स मध्ये आपण त्या सर्व नकारात्मकतेला क्लीन करायला पाठवतो आहे. क्लिअर? समजलं? सगळ्या प्रकारच्या निगेटिव्हिटीला आपण क्लीन करायला पाठवतोय, सगळ्या प्रकारच्या निगेटिव्हिटीला आपण रिमूव्ह करतोय. हे रोज क्लीन करायचं आहे. 2 मिनिटाची ही प्रॅक्टिस आहे पहिली. याच्यातनं आपण लाईफ मधले सगळे दुःखांना आपण बाहेर काढतो. कारण रेकी वर्क विथ युअर इंटेन्शन. तर आपल्याला इंटेन्शन द्यायचं आहे की ही सगळी निगेटिव्हिटी आपल्या जीवनातनं कायमस्वरूपी निघून गेलेली आहे, असं अफर्मेशन आपल्याला द्यायचं आहे. त्याच्यानंतर जो दुसरा बॉल आहे, त्याच्यानंतर जो दुसरा बॉल म्हणजे तो एनर्जीचा पहिला बॉल राहणार आहे. ठीक आहे, एनर्जीचा पहिला बॉल राहणार आहे, जो आपण आता डिस्कस करतोय तो फर्स्ट एनर्जी बॉल, जो आपण स्वतःसाठी ग्रहण करणार आहे. स्वतःसाठी, शरीराचं आरोग्य, मन, प्रसन्नता याच्यासाठी आपण हा पहिला बॉल ग्रहण करणार आहे. ओके, तर कसा ग्रहण करणार आहे, परत एक एनर्जीचा बॉल क्रिएट करायचा आहे. आणि प्रार्थना करायची आहे, दिव्य रेकी शक्तीच्या ब्रह्मांडीय ऊर्जा, ईश्वर गुरूंचा आशीर्वाद या बॉल मध्ये आलेला आहे. दिव्य रेकी शक्तीचा आशीर्वाद, ईश्वर गुरूंचा कृपाचा आशीर्वाद, आई वडिलांचा आशीर्वाद या बॉल मध्ये आलेला आहे. हा बॉल मी स्वतः ग्रहण करत आहे. या बॉल मध्ये मला माझ्या जीवनात परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्याची ऊर्जा मला प्राप्त होत आहे. या बॉलमुळे मला माझ्या जीवनात प्रत्येक क्षण परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्याची ऊर्जा मला प्राप्त होत आहे. हे ईश्वर ऐसा ही हो, हे ईश्वर ऐसा ही हो, हे ईश्वर ऐसा ही हो. थँक्यू, थँक्यू, थँक्यू. दोन्ही हात डोक्यावर ठेवून ही ऊर्जा स्वतःमध्ये ग्रहण करायची आहे की तुम्ही या सगळ्या म्हणजे पॉझिटिव्ह ऊर्जा तुमच्या जीवनामध्ये ग्रहण करत आहे. ठीक आहे, तुम्ही सगळ्या पॉझिटिव्ह ऊर्जा तुमच्या जीवनामध्ये ग्रहण करत आहे, असं आपल्याला अफर्मेशन द्यायचं. ओके, त्यानंतरच आपण थर्ड बॉल क्रिएट करणार आहे. ठीक आहे, थर्ड बॉल कोणासाठी, आपल्या कुटुंबासाठी. हा आपण स्वतः ग्रहण केला, पहिल्याने आपण निगेटिव्हिटी फेकली, दुसरा स्वतःसाठी पॉझिटिव्हिटी घेतली. आता आपण आपलं घर, घरातील वस्तू, घरातील व्यक्ती आणि सगळे साधन जे आहे आपलं, सगळ्यांना पॉझिटिव्ह ऊर्जा देण्यासाठी आपण एक बॉल प्रदान करणार आहे. परत सेम दोन्ही हात रब करायचे आणि एनर्जी बॉल क्रिएट करायचा आणि प्रार्थना करायची की हा ऊर्जांचा बॉल, हा एनर्जी बॉल, सकारात्मक ऊर्जांचा बॉल मी माझ्या कुटुंबातील प्रत्येक सदस्याला प्रदान करत आहे. घर, घरातील प्रत्येक वस्तू आणि वाहनाला प्रदान करत आहे. घर, घरातील प्रत्येक वस्तू आणि वाहनाला प्रदान करत आहे. प्रत्येक व्यक्तीच्या जीवनात परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्य लाभत आहे. आणि घरातील वस्तूंना, वाहनांना संपूर्ण दिव्यरेखी शक्तीचं प्रोटेक्शन प्राप्त होत आहे, सुरक्षा कवच प्राप्त होत आहे. हे ईश्वर ऐसा ही हो, हे ईश्वर ऐसा ही हो, हे ईश्वर ऐसा ही हो, म्हणून हा असा स्प्रेड करायचा आहे, जणू तुम्ही पूर्ण घरामध्ये घरातल्या व्यक्तींच्यासाठी हा बॉल स्प्रेड करा. ठीक आहे, त्याच्यानंतर चौथा बॉल
आता विचार करा की आपण इथे बसलेलो आहे, ज्या घरात तुम्ही राहता, हे घर बांधण्यासाठी कुणीतरी गवंडी मिस्त्री यांनी काम केलेलं आहे. शेतातलं जे धान्य आपण खातो त्याच्यासाठी उन्हात तान्हात पावसात थंडीत शेतकरी राबतो. तर कुणीतरी, एखादा मजूर, एखादा शेतकरी, एखादा सॉफ्टवेअर इंजिनियर, कोणीतरी आपल्यासाठी काम करत आहे. एखाद्या गिरणीमध्ये कपडे बनत आहे, बरोबर आहे, कापड गिरणीमध्ये. तर प्रत्येक ठिकाणी आपल्याला सुखसुविधा मिळावी म्हणून कुठला तरी व्यक्ती राबत आहे. अशा प्रत्येक व्यक्तीसाठी आपल्याला एक एनर्जी बॉल टाकायचा आहे, एक एनर्जी बॉल क्रिएट करायचा आहे आणि प्रार्थना करायची आहे की या ब्रह्मांडामध्ये जो जो व्यक्ती माझ्या जीवनाला आनंदी करण्यासाठी कार्य करत आहे, अशा प्रत्येक व्यक्तीपर्यंत हा ऊर्जांचा बॉल पोहोचून त्या व्यक्तीच्या जीवनामध्ये परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्य प्रदान करत आहे. हे ईश्वर ऐसाई हो, ऐसाई हो, ऐसाई हो. आणि या बॉलला देखील आपल्याला या पद्धतीने स्प्रेड करायचं आहे. ही पॉझिटिव्हिटी आपल्याला त्या व्यक्तीच्या जीवनामध्ये द्यायची आहे आणि संपूर्ण पॉझिटिव्हिटी त्या व्यक्तीला मिळत आहे असं आपल्याला डिक्लेअर करायचं. हे झाले आपले 4 ऊर्जांचे बॉल, जे आता आपण बघितले. ठीक आहे. एक नकारात्मकता काढणारा आणि 3 एनर्जी बॉल, जे पॉझिटिव्ह एनर्जी स्वतःसाठी, आपले फॅमिली मेंबर्स आणि बाकीच्यांपर्यंत ही ऊर्जा पोचवत आहे याचा अनुभव आपण घेणार आहोत. ठीक आहे. ओके, थँक्यू. सो आता आपण जे बघणार आहे तो मेडिटेशन करणार आहे आपण. ठीक आहे. आणि हे मेडिटेशन जेवढ्या सहजतेने तुम्ही कराल, तुमच्या शारीरिक लेवलच्या वेदना, तुमच्या मनावर काही ताण असेल, आज आपल्याला या शारीरिक वेदना, मनावरचा ताण, या सगळ्या गोष्टींमध्ये आपल्याला जस्ट रिलॅक्स फील करायचं आहे, एक पॉझिटिव्ह ऊर्जांनी परिपूर्ण करायचं आहे. ठीक आहे. आपलं रेकॉर्डिंग दररोज मिळतं ना ग्रुपमध्ये? मिळत आहे की नाही? ओके. सो ज्या आमच्या टीमकडनं दररोज रेकॉर्डिंग पाठवलं जातं, इकडे मेसेज येतोय की रेकॉर्डिंग मिळत नाहीये. तर कुठल्या ग्रुपवर मिळत नाहीये तर त्यांनी मेसेज करा, म्हणजे एक पर्सनल मेसेज करा, कारण आपण जनरली 8 ते 10 ग्रुपवर आपलं रेकॉर्डिंग जातं, कारण ग्रुप खूप आहे. जुन्या ग्रुपमध्ये तुम्ही असाल तर रेकॉर्डिंग मिळत नसेल. ओके, सगळ्यांनी मेडिटेशनसाठी रेडी राहायचंय. व्हिडिओ ऑन करायचा आहे. थोडं पाणी पिऊन घ्या. रेडी? 1 मिनिट, मी सगळ्यांची अरेंजमेंट एकदा बघते आहे, प्रॉपर बसले की नाही. अन्न पाणी चार्ज करायला 1 ते 2 मिनिटं लागतात, जास्त वेळ लागत नाही. शशिकला मॅडम, मेडिटेशन करायचंय? ओके, रिलॅक्स. चलो. सो डोळे हलके बंद. पाठीचा कणा ताठ.
संपूर्ण लक्ष येणाऱ्या आणि जाणाऱ्या श्वासांवर. येणारा प्रत्येक श्वास आपल्याला परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्य प्रदान करत आहे. जाणाऱ्या प्रत्येक श्वासासोबत शरीर, मन, सात चक्राने अवरातील सर्व प्रकारची नकारात्मकता कायम स्वरूपी निघून जात आहे. जाणाऱ्या प्रत्येक श्वासासोबत शरीर, मन, सात चक्राने अवरातील सर्व प्रकारची नकारात्मकता कायम स्वरूपी निघून जात. आज सहजतेने अलाव करा तुमच्या शरीर आणि मनावरचा ताण कमी करण्यासाठी. शरीरावर कुठल्याही कारणाने कुठलेही आजार असतील, या सर्व आजारांना आपल्या जीवनातून काढून घेण्यासाठी अलाव करा. जस्ट अलाव युअर सेल्फ, स्वतःला तयार करा. अनंत स्रोतातून येणारी दिव्य ब्रह्मांडी ऊर्जा, अनंत स्रोतातून वाहत येणारी दिव्य ब्रह्मांडी ऊर्जा आपल्या जीवनामध्ये असलेल्या सर्व प्रकारच्या दुःखांना कमी करणार आहे. अनंत स्रोतातून वाहत येणारी एक दिव्य ब्रह्मांडी ऊर्जा तुमच्या क्राऊन चक्राला स्पर्श करत आहे. क्राऊन चक्र, टाळूचा भाग. आज अलाव करा स्वतःला या सगळ्या दुःखांना दूर करण्यासाठी. तुमचं क्राऊन चक्र आणि क्राऊन चक्राशी रिलेटेड प्रत्येक ऑर्गन, यात कुठल्याही कारणाने कुठलाही निगेटिव्हिटी असेल, दुःख असेल, वेदना असतील, त्या वेदनांना, त्या दुःखांना ही दिव्य ब्रह्मांडी ऊर्जा कायम स्वरूपी तिथून रिमूव्ह करत आहे. कायम स्वरूपी तिथून रिमूव्ह करत आहे. डीपर, 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 अगदी कायम स्वरूपी रिमूव्ह करत आहे. जस्ट रिमूव्ह, जस्ट रिमूव्ह, जस्ट रिमूव्ह परमनंटली. सर्व प्रकारच्या निगेटिव्हिटीला, आजारांच्या कारणांना ही एनर्जी तिथून खाली खाली आणत आहे. आता ही दिव्य ब्रह्मांडी ऊर्जा आपल्या थडायपर्यंत आलेली आहे. संपूर्ण मस्तिष्क, दोन्ही कान आणि डोळे, यात कुठल्याही कारणाने कुठलाही त्रास असेल, वेदना असतील, आज ही दिव्य ब्रह्मांडी ऊर्जा त्या प्रत्येक वेदनेला, प्रत्येक त्रासाला तिथून रिमूव्ह करत आहे. प्रत्येक वेदनेला, प्रत्येक त्रासाला तिथून रिमूव्ह करत आहे. डीपर, डीपर, डीपर. आणि आता ही दिव्य लाईफ फोर्स एनर्जी तुमच्या थोट चक्रापर्यंत पोहोचलेली आहे, गळ्याच्या भागात पोहोचलेली आहे. आणि तुमचं संपूर्ण कंठ, दोन्ही ओठ, ओठांच्या मध्ये असलेली दंतपंक्ती, गळा, थायरॉइड ग्लँड, टॉन्सिल्स, श्वसन नलिका, अन्न नलिका, यात कुठल्याही कारणाने कुठल्याही प्रकारची नकारात्मकता असेल, त्या प्रत्येक निगेटिव्हिटीला ही दिव्य ब्रह्मांडी ऊर्जा रिमूव्ह करत आहे. प्रत्येक निगेटिव्हिटीला ही दिव्य ब्रह्मांडी ऊर्जा रिमूव्ह करत आहे. जस्ट रिमूव्ह, जस्ट रिमूव्ह, परमनंटली, परमनंटली अलाव करा या सगळ्या त्रासांना तुमच्या जीवनातून निघून जायला. आणि आता ही दिव्य ब्रह्मांडी ऊर्जा तुमच्या हार्ट चक्रापर्यंत पोहोचलेली आहे, तुमच्या हृदयापर्यंत पोहोचलेली आहे. संपूर्ण हृदय, इथे ही ऊर्जा पोहोचलेली आहे. बघा हृदयामध्ये
जे काही दुःख, कष्ट तुम्ही आजपर्यंत सहन केलेलं आहे, त्या दुःख आणि कष्टाच्या ज्या सगळ्या एनर्जी आहे, आणि त्याच्यासोबत जे काही तुमचे फिजिकल ऑर्गन आहेत, लंग्स, हृदय, पूर्ण रिपकेज, यात कुठल्याही कारणाने कुठल्याही प्रकारची निगेटिव्हिटी असेल, ती संपूर्ण निगेटिव्हिटी, संपूर्ण त्रास डीपर 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 शरीराच्या खालच्या भागात जातोय, शरीराच्या खालच्या भागात जातोय. आणि आता ही दिव्य ब्रह्मांडी ऊर्जा तुमच्या मणिपूर चक्रामध्ये पोहोचलेली आहे. मणिपूर चक्र नाभीच्या 3 बोटावर असलेल्या चक्रांमध्ये पोहोचलेली आहे. नाभीच्या 3 बोटावर असलेल्या चक्रांमध्ये पोहोचलेली आहे. बघा इथे तुमच्या सगळ्या अर्धवट राहिलेल्या इच्छा, तुमच्या जीवनातील कष्ट आणि दुःख, ही दिव्य ब्रह्मांडी ऊर्जा त्या सगळ्या कष्टांना, दुःखांना घेऊन पूर्णपणे तुमच्या शरीरातनं बाहेर निघून जाते, परमनंटली, परमनंटली, परमनंटली. अगदी डायजेस्टिव्ह सिस्टीमचे काही प्रॉब्लेम असतील, स्टमक रिलेटेड काही प्रॉब्लेम असतील, लिव्हरचे काही प्रॉब्लेम असतील, लार्ज इंटेस्टाईन, स्मॉल इंटेस्टाईन, पॅनक्रियाज, सगळ्या सगळ्या याच्यातले प्रॉब्लेम घेऊन ही दिव्य ब्रह्मांडी ऊर्जा डीपर 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 अगदी जेनेटिक ऑर्गन पर्यंत, स्वादिष्टान चक्रापर्यंत पोहोचलेली आहे. स्वादिष्टान चक्रामध्ये गायनिक काही प्रॉब्लेम असतील महिलांचे किंवा पुरुषांचे, सगळे प्रॉब्लेम ती घेऊन डीपर 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 रूट चक्रापर्यंत आलेली आहे. आणि रूट चक्र जीवनाच्या स्टेबिलिटीचं संपूर्ण डोक्याच्या केसांपासनं, अगदी आता हे ऊर्जा तुमच्या शरीरामध्ये रूट चक्रापासनं तुमच्या दोन्ही मांड्या, दोन्ही गुडघे, पायाचा भाग, अँकल जॉईंट, तळपाय, पायाचा वरचा भाग आणि दाही बोटांमध्ये, अगदी केसांपासनं पायाच्या नखांपर्यंत एक सेन्सेशन अनुभव करा. आणि तुमच्या शरीरातील सगळे दुःख, वेदना यांना ही दिव्य एनर्जी परमनंटली काढून टाकत आहे. तुमच्या जीवनातल्या प्रत्येक कष्टाला, प्रत्येक शारीरिक वेदनाला, प्रत्येक दुःखाला ही ऊर्जा बाहेर काढून टाकत आहे. परमनंटली, 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 परमनंटली काढून टाकत आहे, परमनंटली काढून टाकत आहे, परमनंटली काढून टाकत आहे. आयुष्यात असलेल्या प्रत्येक दुःख आणि कष्टाला ही दिव्य ब्रह्मांडी ऊर्जा परमनंटली काढून टाकत आहे. परमनंटली, 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 परमनंटली. एक मोठं विजेसारखं शरीरातनं काहीतरी निघत आहे आणि तुमच्या जीवनातल्या प्रत्येक दुःखाला ही ऊर्जा बाहेर काढून टाकत आहे. तुमच्या जीवनातल्या प्रत्येक दुःखाला बाहेर काढून टाकत आहे. आणि डीपर 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 पृथ्वीच्या खोल भूगर्भामध्ये, पृथ्वीच्या खोल भूगर्भामध्ये, खोल भूगर्भामध्ये, खोल भूगर्भामध्ये ही सगळी निगेटिव्हिटी जात आहे, सगळी निगेटिव्हिटी जात आहे. आणि पृथ्वीच्या खोल भूगर्भामध्ये एक मोठा दगड आहे, मोठा दगड आहे. तुमच्या जीवनातलं प्रत्येक दुःख, कष्ट, वेदना या दगडाला बांधले जाते. आजवर जेही दुःख तुम्ही सहन केलेलं आहे, ज्या शारीरिक लेवलच्या व्याधी तुम्ही सहन केलेल्या आहे, जो तणाव तुम्ही सहन केलेला आहे, तुमच्या जीवनातल्या प्रत्येक तणावाला, प्रत्येक दुःखाला, प्रत्येक वेदनेला या दगडाच्या भोवती आपण बांधून टाकते ही दिव्य ऊर्जांसोबत. ही दिव्य ब्रह्मांडी ऊर्जा तुमच्या जीवनातील प्रत्येक दुःखाला त्या दगडाच्या बांधून टाकत आहे, परमनंटली, परमनंटली, परमनंटली. आणि एकच वार तुमचं त्या दुःखांसोबत कायम स्वरूपी नातं तुटलेलं आहे, त्या वेदनांसोबत तुमचं नातं कायम स्वरूपी तुटलेलं आहे, त्या कष्टांसोबत तुमचं नातं कायम स्वरूपी तुटलेलं आहे. आणि आता ही दिव्य ब्रह्मांडीय अगदी सकारात्मक आणि पवित्र ऊर्जा हळूहळू त्या भूगर्भातून बाहेर येऊन, भूगर्भातून बाहेर येऊन तुमच्या तळपायाला स्पर्श करत आहे. आणि आता तुमचे दोन्ही पाय, तळपाय, दोन्ही पाय अगदी दिव्य ऊर्जांनी हील होत आहे. दोन्ही पायांच्या पोटऱ्या, गुडघे, मांड्यांचा भाग आणि जंघांचा जोड दिव्य उपचारक ऊर्जांनी, दिव्य ब्रह्मांडी ऊर्जांनी हील होतोय, दिव्य ब्रह्मांडी ऊर्जांनी हील होतोय, दिव्य ब्रह्मांडी ऊर्जांनी हील होतोय, दिव्य ब्रह्मांडी ऊर्जांनी हील होतोय. आणि आता ही दिव्य ब्रह्मांडी ऊर्जा तुमच्या
रूट चक्राला स्पर्श करत आहे. रूट चक्र त्याच्याशी रिलेटेड प्रत्येक ऑर्गन, जीवनामध्ये शरीरामध्ये असलेल्या प्रत्येक हाडांच्या समस्या इथे दिव्य उपचारक ऊर्जा होत आहे. आणि रूट चक्रामध्ये लाल रंगाचा दिव्य प्रकाशाची ऊर्जा ऍक्टिव्हेट झालेली आहे. लाल रंगाच्या दिव्य प्रकाशमय ऊर्जा ऍक्टिव्हेट झालेली आहे आणि तुम्हाला दिव्य उपचार प्राप्त होत आहे. आता ही दिव्य ब्रह्मांडी ऊर्जा तुमच्या स्वाधिष्ठान चक्राला स्पर्श करत आहे. तुमचं स्वाधिष्ठान चक्र आणि त्याच्या रिलेटेड प्रत्येक ऑर्गनला दिव्य उपचार प्राप्त होत आहे. संपूर्ण स्वास्थ्य 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 लाभ. आता ही दिव्य उपचारक ऊर्जा तुमच्या मणिपूर चक्रापर्यंत पोहोचलेली आहे. तुमची संपूर्ण डायजेस्टिव्ह सिस्टीम, अगदी लार्ज इंटेस्टाईन, स्मॉल इंटेस्टाईन, स्टमक, पॅनक्रियाज, लिव्हर, प्रत्येक ऑर्गन आरोग्य संपन्न ऊर्जांनी परिपूर्ण होत आहे. संपूर्ण आरोग्यदायी ऊर्जांनी परिपूर्ण होत आहे. संपूर्ण आरोग्यदायी ऊर्जांनी परिपूर्ण होत आहे. आणि आता ही दिव्य ब्रह्मांडी ऊर्जा तुमच्या हृदयाला स्पर्श करत आहे. संपूर्ण हृदयाचा भाग प्रेम आणि करुणेने परिपूर्ण होत आहे. प्रेम आणि करुणेने तुम्ही व्याप्त होत आहे. व्याप्त होत आहे. त्या दिव्य ऊर्जा तुमच्या थ्रोट चक्राला स्पर्श करत आहे आणि संपूर्ण उपचार प्रदान करत आहे. संपूर्ण उपचार, संपूर्ण उपचार, संपूर्ण चेहरा आणि थर्ड आय चक्र आता ऍक्टिव्ह होत आहे. थर्ड आय चक्रानंतर तुमच्या क्राऊन चक्रापर्यंत ही ऊर्जा पोहोचलेली आहे. आणि आता ही ब्रह्मांडी ऊर्जा तुमच्या क्राऊन चक्रातून एखाद्या फाउंटेन प्रमाणे बाहेर निघत आहे. एखाद्या फाउंटेन प्रमाणे बाहेर निघत आहे आणि त्या ऊर्जांचा प्रवाह तुमच्या संपूर्ण औरामध्ये पसरलेला आहे. शरीराचा प्रत्येक सेल आणि प्रत्येक ऑर्गन मध्ये हे दिव्य उपचारक ऊर्जांचा फ्लो पोहोचत आहे. शरीराच्या प्रत्येक सेल आणि प्रत्येक ऑर्गन मध्ये दिव्य उपचारक ऊर्जांचा फ्लो पोहोचत आहे. शरीराच्या प्रत्येक सेल आणि प्रत्येक ऑर्गन मध्ये दिव्य उपचारक ऊर्जांचा फ्लो पोहोचत आहे. दिव्य उपचारक ऊर्जांचा फ्लो पोहोचत आहे. आणि आता संपूर्ण सेल, संपूर्ण ऑर्गन, संपूर्ण तुम्ही शरीर आणि मनाने स्वस्थ, मस्त आणि जबरदस्त ऊर्जा अनुभव करत आहे. स्वस्थ, मस्त आणि जबरदस्त ऊर्जा निर्माण करत आहे. मनोमन स्वतःला सांगायचं आहे, मैं स्वस्थ हूँ, मस्त हूँ, जबरदस्त हूँ. मैं स्वस्थ हूँ, मस्त हूँ, जबरदस्त हूँ. संपूर्ण स्वास्थ्य ही माझी स्वाभाविक अवस्था आहे. संपूर्ण स्वास्थ्य ही माझी स्वाभाविक अवस्था आहे. संपूर्ण स्वास्थ्य ही माझी स्वाभाविक अवस्था आहे. मी या जीवनाचा परिपूर्ण आनंद घेत आहे. मी या जीवनाचा परिपूर्ण आनंद घेत आहे. आणि आता दोन्ही हात रब करून जिथेही तुमच्या शरीरावर दुखणे असतील त्या दुखऱ्या भागावर स्पर्श करा. जिथेही तुम्हाला जीवनामध्ये कुठेही दुखणं असेल, वेदना असतील, त्या दुखणाऱ्या भागांवर स्पर्श करा. काही वेळ हा स्पर्श असाच ठेवा. अनंत स्रोतातून येणारी दिव्य ब्रह्मांडी ऊर्जा तुमचा उपचार करत आहे. अनंत स्रोतातून वाहत येणारी ही दिव्य ब्रह्मांडी ऊर्जा तुमचा उपचार करत आहे. अनंत स्रोतातून वाहत येणारी ही दिव्य ब्रह्मांडी ऊर्जा तुमचा उपचार करत आहे. चेहऱ्यावर एक सुंदर स्माइल आणा, जणू आज आपला बर्थडे आहे आणि त्या वाढदिवशी तुम्ही खूप आनंदी आहात. अगदी खूप आनंदी आहात. स्माइल, एक सुंदर स्माइल क्रिएट करायचा आहे. स्माइल, स्माइल, स्माइल. बर्थडे, इट्स युअर बर्थडे, इट्स वंडरफुल डे. Smile, smile, smile birthday. It's wonderful day. It's your birthday. Keep smiling. Keep smiling. You are wonderful, beautiful. जोपर्यंत हे सुंदर स्माइल तुमच्या जीवनात आहे तोपर्यंत जीवनाचा प्रत्येक श्वास आणि प्रत्येक क्षण आनंदी आहे. सो स्माइल, कीप स्माइलिंग, कीप स्माइलिंग. एक सुंदर स्माइल. बघा ते छोटं बाळ निरागस झोपेत देखील सुंदर स्माइल देत असतं. ते सुंदर स्माइल तुमच्या चेहऱ्यावर आहे. स्माइल, स्माइल, स्माइल. बर्थडे, इट्स युअर बर्थडे. स्माइल, स्माइल, स्माइल. बर्थडे,
It's your birthday. It's wonderful day. With this beautiful smile. Slowly, slowly come back. हळुवार या सुंदर स्माईल सोबत परत यायचंय. कुठल्याही क्षणांमध्ये त्या स्माईलला कमी होऊ द्यायचं नाहीये. सो स्वतःचा आभार, दिव्य रेखी शक्तीचा आभार आणि या स्माईल सोबत हळुवार परत यायचंय. स्लोली स्लोली कम बॅक. स्लोली कम बॅक. थोडं पाणी पिऊन घ्या. जस्ट रिलॅक्स. कुणाकुणाचे शारीरिक व्याधीचे दुखणे हे मेडिटेशन सुरू करण्याच्या आधी त्यापेक्षा आता कमी झालेले आहेत. चेक करा. बोला सहज मॅडम. माझ्या जस्ट कमरेत दुखत होतं आधी, पण आता मेडिटेशन नंतर असं वाटतंय काहीच झालेलं नव्हतं मला. खूपच छान वाटतंय. माइंड लेवलवर काय वाटतंय आज? माइंड पण अगदी शांत झाल्यासारखं वाटतंय. असं म्हणजे अशी चिडचिड किंवा असं व्हायचं आधी मुलांवर किंवा काय, पण आता छान वाटतंय मला. खूपच छान वाटतंय. थँक्यू. थँक्यू. साक्षी मॅडम. आजची गेल्या 2 दिवसापूर्वीच मी थोडी गाडीवरनं पडले, तर माझ्या डोक्याला लागलंय, तर ते दुखत होतं. पण आता थोडं कमी झालंय. म्हणजे पाय फोल्ड करता येत नव्हता, एवढं दुखत होतं. आता ठीक आहे. छान. थँक्यू मॅम. थँक्यू. थँक्यू. आरती करवा मॅडम. अनम्यूट करा. मॅडम खूप छान वाटत आहे. एकदम असं रिलॅक्स फील होते. मन कसं शांत झाल्यासारखं वाटत आहे. खूप छान वाटत आहे. माझ्या डोक्यात खूप विचार होते, कमी झालेले आहे. ग्रेट. आणि मला अजून एक असं पण विचारायचं आहे की आता समजा हे जे तुम्ही मेडिटेशन करून दिले ते मी रोज व्हिडिओ करू रोज ऐकवलं रोज करू शकता. तर तिला हा व्हिडिओ हो देऊ शकता तुम्ही. कुणाला ऐकवू शकता. या मेडिटेशनला रिस्ट्रिक्शन नाही, ऐकवू शकता. आवाज आवाज ब्रेक होतोय तुमचा. आवाज येत नाहीये मॅम तुमचा. हॅलो. हा मॅडम हॅलो. आवाज ब्रेक होतोय. तुमचा नेटवर्क इश्यू आहे. चारुशीला मॅडम बोला. हा. दीदी, मी कोणीतरी असल्यासारखं सगळं झाल्यानंतर असं व्हावं वाटलं मला. याला मी काय म्हणू शकत नाही, पण कोणीतरी खास आणि आपोआपच असं हे झालं मला की नाही, आपण कोणीतरी आहोत इथे. येस. त्याचं काय मी सांगू शकत नाहीये, पण आपोआपच जाणवलं ते सांगितलं. नाही ग्रेट. खरंच. चला. आपल्या एनर्जी पण धन्यवाद. स्ट्रॉंग होतात आणि धन्यवाद. तुम्हाला त्या फील होतात. ओके ओके. थँक्यू. थँक्यू. धन्यवाद मॅम. थँक्यू. थँक्यू. आशा भिसे मॅडम बोला. अनम्यूट. माईक माईक ऑन करा. नमस्ते मॅम. नमस्ते. माझी पाठ खूप दुखत होती, पण आता एकदम चांगलं वाटत आहे मला मेडिटेशन केल्यावर. आणि खूप छान वाटत आहे. फक्त मॅडम माझा त्या दिवशी शक्तिपात झाला नाही, कारण माझा व्हिडिओ दिसलाच नाही. तर ते करू शकाल का एकदा प्लीज? ओके. किती लोक थँक्यू मॅम. शक्तिपात राहून गेलेला आहे? कारण माझा तर राहिलेला आहे. माझ्या मुलीचाही राहिलेला आहे, मनीषा खंडेराव. माहिती नाही. उद्या सकाळी 5:30 वाजता शार्प या लिंकवर कनेक्ट करा. हीच लिंक राहते आपली. या लिंकवर हो. कनेक्ट करा. ज्यांचा शक्तिपात राहिलेला आहे तो उद्या आपण पहाटे करून देणार. थँक्यू मॅम. थँक्यू व्हेरी मच. चला थँक्यू. ओके. भारती हरिया मैडम बोला. मैं हिंदी में बोलूंगी। हाँ बोलिए बोलिए। नमस्ते। हाँ, जैसे शुरू हुआ ना, मुझे लगा कि यहाँ से कुछ एंटर हो रहा है, सोलर चक्र तक फील हुआ मुझे सब। बाद में मैंने इमेजिन किया सब नीचे जा रहा है, और जब नीचे से जब आपने बोला ना एनर्जी एंटर हो रही है ब्रह्मांड की,
ऐसा लगा कुछ पूरा लाइट वायलेट फ्यूम्स है, स्मोक है और मेरे बॉडी में एंटर हो रहा है। और जो आपने बोला वैसे फील होता है गया। और मेरे पैर में जो दर्द था एंकल के पास, वो टोटली गया अभी तो। ग्रेट। अभी आप खुद के लिए खुद भी कर सकोगे। या। ओके। ओके, थैंक यू मैम। थैंक यू। वसुधा मॅडम बोला, अनम्यूट करा वसुधा मॅडम, माईक माईक ऑन करा. वसुधा मॅडम माईक ऑन करा. आवाज नाही येत आहे वसुधा मॅडम तुमचा. हा बोला. मला चालू करायच्या आधी थोडंसं गुडघ्यामध्ये प्रॉब्लेम होता, ते ते बऱ्यापैकी कमी झालं आता पेन. चला थँक्यू. सो बाकीच्यांचे एक्सपिरियन्स आपण बघू नंतर किंवा ग्रुपवर शेअर करा. आत्ता आपण काय करायचं आहे, आपल्याला दुसरा एखादा व्यक्ती तुमच्याकडे असेल त्याचा पेन आपण कमी करायला शिकणार आहे. रेडी आहात? कुणाकुणाकडे आहे एखादा व्यक्ती ज्याचं दुखणं तुम्हाला कमी करायचं आहे? ओके, साक्षी मॅडम अनम्यूट करा. अजून कोण आहे? कुणाकडे एक व्यक्ती आहे? आरती करवा अनम्यूट करा. की ज्यांनी या प्रोसेस नुसार करायचं. यस सर, तुम्ही करणार आहे का प्रॅक्टिकल? कोण येस मॅडम. पेशंट आहे कोण हिलर आहे? यस सर, हिलर कोण आहे आणि पेशंट कोण आहे सांगा तुमच्याकडे. पेशंट माझी मम्मी आहे मॅडम. ओके, काय त्रास आहे? कमरीचा आणि हायपरथायरॉइडिझम. ओके ठीक आहे. सध्या आपण कमरेवर फोकस करू कारण आपल्याला जस्ट पहिल्यांदा आपण हे प्रॅक्टिकल करतोय म्हणून. ओके ओके ओके. चला एक मिनिट. अजून आपण पिन मध्ये घेऊ. कुणाचं माईक ऑन केलंय आपण? साक्षी मॅडम. मॅडम माझ्या हा ओके ठीक आहे. आता माझ्या स्क्रीनवर 4 लोक आहे जे आता हिलर हिलर कोण आहे तुम्ही कोणावर करताय साक्षी मॅडम? आजी आहे. काय तिच्या झालं? आजीला काय झालं? थोडे पाय दुखतात. तसं पण आईचं आहे, बट आई आता नाहीये इकडे, तो हा आजीवरती. आरती मॅडम, आरती करवा. तुमचे पेशंट कोण आहे? आरती मॅडमचा नेटवर्क इश्यू आहे. ठीक आहे, आपण डॉक्टर प्रीती मॅडमला घेऊ. आरती मॅडमचा नेटवर्क इश्यू आहे. ऍडपिन. ओके हा, त्याच्यानंतर मी यांना रिमूव्ह करते आता कारण आरती मॅडमचा माईक बंद आहे आणि नेटवर्क. ओके, तुमच्या पेशंटला काय अडचण आहे मॅडम? माईक ऑन करा. कीर्ती मॅडम माईक ऑन करा. हा हॅलो. हा बोला, तुमच्या पेशंटचा काय त्रास आहे? ऍक्च्युली माझी पेशंट पण डॉक्टरच आहे, तिला पण बॅक एक आहे. ओके ओके ठीक आहे. तर काय करायचं, त्यांना बॅककडे हे करायचंय तर पाठीकडे त्यांना फिरवून बसायला सांगा आधी. बसायचंय का? बसायचंय, समोर चेअरवर बसवा ना. ओके ठीक आहे, आजी बोलवा पेशंटला बोलवा बस. मॅडम. हा ठीक आहे. बॅक मध्ये एक्झॅक्ट कुठे आहे बघा. किती म्हणून त्यांना पोझिशन विचारा. ओके, लोअर बॅक. लंबार लंबार लोअर बॅकला. ओके ठीक आहे. हा तुमचा पेशंट साक्षी मॅडम पायात आहे, ढोपरांच्या इकडे. आहे का? पेशंट कुठे आहे? आला आला पेशंट आला. ठीक आहे, बोलवा पेशंटला बोलवा. हा चालेल ठीक आहे. आला आला. पायाचे अँकलच्या तिथे आहे ना नाही नाही, थोडं ढोपरांच्या इकडे. मॅडम? ते गुडघे आहेत हा हा करेक्ट. ते तुम्ही हाताच्या याला ढोपर म्हणतात आणि पायाच्या याला गुडघा म्हणतात. नेहमी confuse करता मला. सॉरी सॉरी मॅडम. नेहमी मला इतकं कन्फ्युज होतात. ते फिजिओथेरपी शिकवताना हा प्रॉब्लेम नेहमी होतो. जेव्हा गुडघे पाय म्हटलं ना ते म्हणतात पायाचे ढोपर. आता पायाचे ढोपर मला समजत नाही. ठीक आहे, चला ओके. तो सगळ्यांनी प्रार्थना करायची. मॅडम पायाखाली तुला काहीच फ्लोर टच पाय नसावे याची काळजी घ्या, पेशंटची पण आणि हिलरचे पण. ओके. डिरेक्टली फ्लोअर टच पाय नसावे. मॅडम पायाखाली काहीतरी समोर का चेक करा. समोर बस. फ्लोअर टच पाय नसावे, एखादी दरी सतरंजी काहीतरी टाका. ओके ते बेडवर बसले तुमचे पेशंट, काही प्रॉब्लेम नाही सर. पाय ह्याच्यावर ओके ठीक आहे. हा चला पूर्ण पाय. प्रेयर करा पहिले. मी स्वतःची आभारी आहे, दिव्य रेकी शक्तीची आभारी आहे, माता समस्त गुरुजांचे आणि समोरच्या पेशंटचा आभार माना.
तुमच्या समोर जे पेशंट आहे त्यांचा आभार माना. मी प्रियाच्या आभारी आहे. पहिले पूर्ण प्रेयर केली का रिकीची? थँक्स टू मी, थँक्स टू प्रिया. दोन्ही हात रफ करायचे आहे आणि एक एनर्जी बॉल काढायचा आहे आणि तो त्यांच्या पेनफुल जी जागा आहे तिथे टाकायचा आहे. ठीक आहे. एक एनर्जी बॉल क्रिएट करा. हेवी एनर्जी तुम्हाला जाणवेल. काहीतरी मॅग्नेटिक जाणवलं हातामध्ये? हो मॅडम. ओके. ते जाणवलेलं त्या जिथे पेन होतं ना त्या भागावर असा टाकायचा आणि हलका असा टाकायचा एनर्जी बॉल आणि हलका हस्तस्पर्श हलका ठेवा. असा 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 हलका हस्तस्पर्श ठेवा आणि हातातून संवेदना सुरू होऊन संपेपर्यंत हात असाही करा. जो रिलॅक्स कम्फर्टेबल वाटतं त्या पोझिशन मध्ये हात ठेवा. हातातून संवेदना सुरू होऊन संपेपर्यंत हिलिंग द्यायचं आहे. काही क्षणांमध्ये बघा तुम्हाला पण जाणवायला लागेल. जसं तुम्हाला थंड जाणवलं पेशंटला थंड जाणवेल. तुम्हाला गरम जाणवलं पेशंटला गरम व्हायब्रेशन जाणवतील. तुम्हाला राऊंड राऊंड फिरणारी एनर्जी जाणवली तर पेशंटला एनर्जी जाणवणार. गरम झाले त्यांना विचारा तिथे वार्म एनर्जी जाणवते का म्हणा त्यांना. जाणवते गरम. जे तुमच्या हातांमध्ये फील होणार आहे फील होत मॅग्नेटिक एनर्जी फील होत आहे त्यांना. ग्रेट. आता बघा काही वेळा तुमच्या हातांमध्ये असं राऊंड एनर्जी जाणेल की असं काहीतरी एनर्जीचा फ्लो राऊंड फिरतोय आणि सेम एनर्जी पेशंटला सुद्धा जाणवते. या संवेदना सुरून संपेपर्यंत हिलिंग करायचं. याच अवस्थेमध्ये कंटिन्युअस हिलिंग तुम्हाला करायचं आहे संवेदना संपेपर्यंत. जेव्हा तुमच्या हात जोपर्यंत नॉर्मल सेन्सेशन वर येत नाही सगळं संपवून तोपर्यंत हात ठेवायचा आहे. कारण हा वेळ किती लागेल हे आपण ठरवू शकत नाही. स्वतः रेकी ऊर्जा ठरवते की पेशंटला वेळ किती लागेल. संवेदना सुरू होऊन संपेपर्यंत हिलिंग करायचं आहे. उज्ज्वला मॅडम जाणवत आहे का तुम्हाला संवेदना? हो मॅडम. चला ग्रेट. गरम वाटत आहे गरम. जाणवत आहे अजून संवेदना किती गरम अजून जाणवली. हो आणि पेशंटला पण तिला पण जास्त हीट फील व्हायला लागली अजून आणि मॅग्नेटिक फील्ड जास्त हे होत तिला. मला गरम वाटून राहिलं. घेतल्यासारखं अजून होतं. जास्त नाही आवडत मग थंड वाटत होतं हाताचं पण तसं जास्त वाढलं. थंड वाटतंय आता थंड व्हायला गरम कमी झालं. जिथे संवेदना संपल्या तिथे रेकीला धन्यवाद म्हणायचं. समोरच्या व्यक्तीचं धन्यवाद करायचं. स्वतःचं धन्यवाद आणि एनर्जी डिस्कनेक्ट करायची. कट 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 डिलीट डिलीट डिलीट. संवेदना संपल्यानंतर हातातल्या संवेदना संपल्यानंतर कारण समोरच्या पेशंटची गरज किती आहे तेवढी एनर्जी आपणच म्हणजे रेकी स्वतः ठरवते की पेशंटची नीड किती. मॅडम तिला होईपर्यंत जाणवत होतं गरम गरम आणि मग नंतर थोडं गार जाणवायला लागलं. आता उभं राहून त्यांना चालायला सांगा. त्यांचा पाय किती हलका चेक करायला सांगा. चाल जरा अशी चाल आणि हा पाय किती हलका पडतोय त्याचा. म्हणते पडतोय थोडा म्हणून. किती टक्के कमी झालं म्हणजे 10 दुखणं नसेल तर आता किती कमी झालंय? किती वर आलाय? किती वर आलंय? 10 पैकी. 10 पैकी किती टक्क्यावरती आलंय? ओके. आजपर्यंत रेटिंग म्हणजे 50% बरं वाटलं. हा तुमचं हिलिंग संपलं का? म्हणजे संवेदना संपल्या का? यस सर. मग मी आभार मानले आणि हे करून एनर्जी डिस्कनेक्ट केली. ओके डन. थँक्यू मॅम. ओके. हा आता त्यांना विचारा उभं राहून कमरेचा त्रास चेक करायला सांगा.
कमी वाटत आहे म्हणते मॅम. किती टक्के? 10वर जर आधी पेन होता तर आता किती कमी झाला? 10च्या याच्यावरून किती वाटतं? 10%. खूप आहे का जरा नाही, नाही. 100वरून 30-40% ना. कमी वाटते की 30-40% आहे? नाही कमी वाटत. 30-40% कमी आहे मॅम. चला, व्हेरी गुड. एवढं फास्ट पेनकिलर नाही कमी नाही होत कारण. नाही, खरंच वाटतं, मोकळं वाटून नाही मॅम, राहिलं. खरंच वाटत असं मोकळं वाटत आहे म्हणते. चला, ग्रेट, खूप छान. आता तुम्ही आईला केव्हाही बरं करू शकता. ओके. थँक्यू मॅम. ओके, चला. आम्ही येणार आहे. तुमच्या संवेदना संपल्या का मॅडम की चालूच आहेत? थोडं आता थोडस असं कोल्ड फील व्हायला लागलंय तिला पण आणि ह्याला ठीक आहे, पण ठीक आहे. चला, थोडं डिस्कनेक्ट डिस्कनेक्ट करून घ्या आणि मग परत तुम्ही ऍक्टिव्ह करू शकता. कट कट कट. तिचं थँक्यू, त्यांचं थँक्यू म्हणा आणि त्यांना विचारा चालून बघून थोडस वापरून चेक करायला सांगा. आपल्या मनावरच आहे ते. सिरियसली खूप काय रिलीफ वाटतोय. रिलीफ वाटतोय खूप, म्हणजे तसं 1% तर म्हणेन मी. रिलीफ पडतोय मला 80%. हा, 10% मध्ये सांगितलं. एक म्हणजे तिला थोडस ह्याचं पण LACS नंतर 1 वर्षाचं पेन आहे, पण आता जरा जास्त पेन होत होतं. पण ती सांगते म्हणजे फील होतंय. मॅडम, कमी झालंय. मेडिकल प्रॅक्टिस मध्ये तुम्ही अशा हिलिंग थेरपी ऍड करून टाका, म्हणजे पेशंटला लवकर रिलीफ होऊन जाईल. एम आमचं तेच आहे मॅडम, कारण आता प्रश्न पडतो की आता 2-3 पेन किलर सगळ्या चेंज करून झालात, आता पुढे द्यायचं काय? त्यामुळे ह्यांना वेगळं म्हणून मी ते फिजिओथेरपीचं मशीन पण हे केलं, पण मला त्यात पण हे वाटत नाहीये. पण ह्या थेरपीमध्ये असं एवढं इन्स्टंट पेशंटला असं छान वाटतंय, म्हणजे काय म्हणतो आपण, सरप्राइझिंग एक्सप्रेशन येणार त्यांच्या. पण मला एक विचारायचंय की समजा जास्त गावाकडे वगैरे लोकांना माहिती नसेल आपण काय देतोय, आणि आपण जर असं मनातल्या मनातच बोलतो ना हे सगळं, की असं तोंड म्हणजे लाऊडली बोलायचंय. आता मला तुम्हाला सांगायचं आहे ना, म्हणून मी जोरात बोलले. तुम्हाला सगळं मनात करायचं आहे. आणि अजून एक छान तुम्हाला हे सांगते की याच्या पुढचं जे आहे म्हणजे सेकंड लेवल मध्ये पेशंट जगाच्या पाठीवर कुठेही आहे तरी सुद्धा आपण त्याला हील करू शकतो. आणि पेशंटला माहिती नसलं तरी चालेल का? म्हणजे समजा आता मी माझा एक पेशंट नाही माहिती आहे तरी सुद्धा तुम्ही त्याला हील करू शकता. ओके, मग त्याला न माहिती होता मी मेडिसिन पण देऊ शकते आणि माझं म्हणजे आता पण तुम्हाला सांगते मी तुम्हाला सोपी, तुमचं जे प्रिस्क्रिप्शन तर राहत नाही होमिओपॅथीमध्ये, तुम्ही जनरली बॉटल्स मध्ये औषधं देता, तर त्या औषधांच्या बॉटलवर काही सिम्बॉल्स असतात सेकंड लेवलचे, हेल्थ सिम्बॉल वगैरे, ते हेल्थ सिम्बॉल ड्रॉ केले आणि त्याच्यात मी आता तुम्हाला उद्या जे जिबूचे सिम्बॉल्स आज शिकवणं नाही होणार, उद्या जे मी जिबूचे सिम्बॉल्स तुम्हाला शिकवणार आहे त्या जिबूच्या सिम्बॉल्सला तुम्ही तुमच्या प्रिस्क्रिप्शनच्या आठवर टाकलं तर तुम्ही एक चांगल्या पद्धतीने हिलिंग करू शकता. ओके, आणि आपण ॲलोपॅथीचे समजा पॅकेटमध्ये देतो मेडिसिन, स्ट्रीपमध्येच पण पॅकेटमध्ये, तर त्या पॅकेटवर काढून देऊ शकतो. मॅडम, त्यांच्या प्रिस्क्रिप्शन तर तुम्ही मेडिसिन स्वतः देत नसाल ना, मेडिकल मध्ये पाठवता ना? दोन्ही पण, म्हणजे डिस्पेन्स पण असतात. जर तुम्ही प्रिस्क्रिप्शन देत असाल ना तर प्रिस्क्रिप्शनवर तुम्ही सिम्बॉल टाका. ओके, हा, खूप छान येतो. बरं. आणि घरी गेल्यानंतर त्यांच्या घरी गेल्यानंतर काही प्रॉब्लेम नाही, त्याची एनर्जी टिकून राहते. जर तो घरी गेल्यानंतर आपण डिस्टन्स हिलिंग दिलं नंतरच्या लेवलमध्ये शिकून, तरी त्याला न माहिती होतं आपण असं करू शकतो का? मॅडम, तो समोर असल्या त्याला बरं करू शकतो. ओके, पण त्यांना आपल्याला समजा आपण असं काय करतोय वेगळं, तर ते काहीतरी वेगळं करू शकतात. टेक्निकच चेंज आहेत ना सेकंड लेवल मध्ये. हा हा, म्हणजे गैरसमज व्हायचा की आपण वेगळं काहीतरी करतोय, असं नको व्हायला. ज्यांना माहिती नाही त्यांना गावाकडे कुणाही म्हटलंय ना तर म्हणा एक जॅपनीज मेथड आहे म्हणा, जी गुगलवर त्यांना दाखवायचं ओपन करून की बघा ही जॅपनीज टेक्निक आहे, आम्ही आमच्या ट्रीटमेंट सोबत याही पॅथीचा वापर. आता तुम्ही जपान टेक्नॉलॉजी म्हटलं तिथेच पेशंटचा माइंडसेट चेंज होता, अरे कुछ तो भी और है. बरोबर की नाही? जॅपनीज आणि जॅपनीज पद्धतीच आहे ही. रेकी ही एक जपानीज, आणि याच्यासोबत माहिती का मॅडम, कोरियन थेरपी आहे. त्याचा माझा अगदी फक्त 2500 रुपयाचा क्लास आहे. तो जर तुम्ही केला सुजोग, त्याच्यात अजून इतके झटपट्याने रिझल्ट येतात की लोकांचे 10-10, 12-12 वर्षाचं फ्रोझन शोल्डर आणि लंबर पेन वगैरे विदिन 2 to 3 मिनिट मध्ये तुम्ही त्यांना रिलीफ देता आणि 8 दिवसात परमनंट जातो तो.
ओके. आपला किती दिवसांचा क्लास असेल मॅम तो? तो 10 दिवसांचं सेशन आहे. त्याची तुम्ही पण आपल्या ह्या ग्रुपवरती शेअर करता ना त्या ते लिंक? ग्रुपमध्ये नाही शेअर करत, कारण ते कसे आहेत, आपले जे बाकीचे स्टुडंट, म्हणजे मी फक्त जे आहे, हा फ्री सेशनचा ग्रुप असतो, याच्यातनं जे सेकंड थर्ड लेवलला येतात, म्हणजे जी बॅच हा हा. आपली चालू होणार आहे 15 एप्रिल पासून. 15 एप्रिल पासून आपली सेकंड आणि थर्ड लेवलची बॅच चालू होणार आहे. सेकंड आणि थर्ड लेवलची बॅच मिळून त्याच्यासोबत क्रिस्टल थेरपी आणि पेंडुलम डाउजिंग या 4 कोर्सेसची फी मिळून विथ लाईफ टाईम ऍक्सेस, सर्टिफिकेट, नोट्स, PDF फक्त 5,000 फी आहे. आम्ही आम्ही करणारच आहे मॅम हे. मग आम्ही सांगते तुम्हाला पर्सनल मेसेज करतो. समजा समजा ह्याच्यामध्ये लिंक नसेल सेंड करत तर मग तिकडे म्हणजे आम्हाला मिळून जाईल लिंक एक ते. मिनिट मॅडम, तिला म्हणा 5 मिनिटात कॉल करते. हा ठीक आहे, बोला मॅडम. लिंक म्हटलं ह्याच्यामध्ये शेअर होत नसेल तर मग आम्ही पर्सनलला मेसेज करून ठेवतो. मग आम्हाला ते भेटून जाईल ना लिंक नेक्स्ट क्लासची. हो हो, नेक्स्ट क्लासची भेटून जाईल. म्हणजे नाही, चालेल. आता सेकंड सुजोग वगैरे जे आपल्या बॅच आहेत त्या तुम्हाला त्या ग्रुपवर माहितीच पडतात. तसं आज आपला मेडिटेशन टीचर ट्रेनरचा कोर्स चालू होणार आहे, त्याची पण फी मात्र 2500 आहे, ज्याच्यात तुम्ही मेडिटेशनचे क्लासेस घेऊ शकाल, मॉर्निंग रिच्युअलचे क्लासेस घेऊ शकाल. माझ्या फी का बरं रिजनेबल है, मुझे पता है, यहाँ से यहाँ तक जीवन है, जितने लोगों तक ज्यादा से ज्यादा पोहोच पाओ पोहोच. कारण जास्ती फी सगळ्यांना अफोर्ड होत नाही, आणि प्रत्येकाला काहीतरी लाईफमध्ये स्ट्रगल असतो, आणि तो त्याच्यातनं बाहेर का पडला पाहिजे, हा माझा विचार आहे. कारण जर फी नाही वाढली तर मॅम, त्याच्यात फक्त काही लोकच त्याच्यात इन्व्हॉल्व्ह होऊ शकते, आणि सर्वसामान्य व्यक्ती त्याला अफोर्ड नाही करू शकणार. तर तेच होतंय मार्केटिंगमध्ये. ज्यांच्याकडे पैसे आहेत ते शिकतायत, ज्यांना शिकायची इच्छा आहे ते राहतायत. पण ही पण इन्व्हेस्टमेंट आहे मॅम, कारण तुम्ही लोकांचे वाचवताय तर तुम्ही त्यांना दिल्यासारखंच आहे ते. त्यामुळे ते नक्की येणार आहे. तर आणि ते चालेल, आम्ही आता नक्की अनुभव करणार आहे जॉईन मॅम तो. फक्त आम्हाला माहिती पडून होऊ देत की लिंक शेअर झाली तर कळेल आम्हाला जॉईन सेकंड करायला. लेवलच्या ऍडमिशनचं जे आहे ना, ते आपलं आज तुम्हाला ग्रुपवर येऊन जाईल, कारण माझं दरवेळेस गुरुवारी मी मेसेज टाकत असते. आजपासून आपले चालेल. ऍडमिशन चालू होतील सेकंड आणि थर्ड लेवलच्या. म्हणजे त्याच्यात 5,000 4 कोर्सेस आहे. रेकी सेकंड लेवल, ज्यात तुम्ही जगाच्या पाठीवर कुठे हिलिंग पोहोचणं, डिस्टन्स हिलिंग, स्वतःच्या इच्छा पूर्ण करणारा विश बॉक्स, त्याच्यानंतर टेलिपॅथी, एखाद्याच्या माइंडशी कनेक्शन स्थापित करून त्याचं, जसं आता माझा मुलगा अभ्यास करत नसेल तर त्याचं अभ्यासात लक्ष, कॉन्सन्ट्रेशन वाढवणं, मोबाईल कमी करणं, या सगळ्या गोष्टी करू शकतो. एखाद्या व्यक्तीचं व्यसन कमी करणं, एखादा नोकरीचा इंटरव्ह्यू क्रॅक करायचा आहे तर त्याच्यात कसं हे करायचं, हे सगळं डिस्टन्स सिलिंग मध्ये येतं, म्हणजे जे सेकंड लेवलचं आहे. थर्ड लेवलमध्ये तुम्हाला सगळ्यात महत्वाचं सायकिक सर्जरी, फिजिकल आणि मेंटल डिसिजेसला कशा पद्धतीने तुम्ही हील करू शकता, त्याचं प्रॉपर टेक्निक तुम्हाला दिलं जातं. त्याच्यानंतर जसं पॉझिटिव्ह एनर्जी असतात तसं काही लोक नकारात्मक ऊर्जा क्रिएट करणारे असतात, ज्याला आपण सायकिक अटॅक वगैरे म्हणतो, ते कसं काढायचं ते थर्ड लेवलचं महत्वाचं आहे. जन्मतारखेनुसार एखाद्या व्यक्तीचा औराचा कलर आणि औराच्या कलरवरनं त्याचा स्वभाव ओळखणं, हे टेक्निक थर्ड लेवलमध्ये शिकवलं जातं. त्याच्यानंतर क्रिस्टल, कारण एक हिलर असलं की आपल्याला लोकांना रेमेडीज पण द्यावे लागतात. आता तुम्ही मेडिसिन देता, पण आमच्या जो मेडिसिन नाही आता आम्ही त्यांना क्रिस्टल सजेस्ट करतो, कारण क्रिस्टल रेकीसाठी एक खूप सहाय्यक साधन आहे आणि प्रोटेक्शनचं पण काम चांगलं करतात. तर प्रत्येक प्रॉब्लेमवर, ते फिजिकल प्रॉब्लेम आहे किंवा मेंटल हेल्थ इश्यू आहेत किंवा मग फायनान्शियल इश्यू आहे, रिलेशनशिप इश्यू आहे, त्याच्यात कोणतं क्रिस्टल वापरायचं ते डिटेलमध्ये शिकवलं जातं. पेंडुलम डाउजिंग मध्ये तुम्ही ग्लुकोमीटरवर किंवा बीपी मॉनिटरवर एखाद्याचा बीपी पर्सेंटेज काढलं किंवा ग्लुकोमीटरवर त्याचं शुगर पर्सेंटेज काढलं, ते तुम्ही पेंडुलम डाउजिंगच्या माध्यमातून काढू शकता. बॉडी वेट काढू शकता, म्हणजे शरीराचं वजन वेट मशीनवर, हे प्रॅक्टिकल आहे जे मी आता बोलत आहे. तुम्हाला माहिती आहे की पब्लिकली हे रेकॉर्डिंग जातं, पण या सगळ्या गोष्टी आपण क्लासेसमध्ये शिकवतो. आणि पेंडुलम डाउजिंगच्या माध्यमातून चक्रा हिलिंग खूप पॉवरफुल होतं. तर चक्रांचं हिलिंग सुद्धा हे एवढं मोठं सिलेबस आहे, जवळपास 24 दिवसांचा क्लास असतो. सेकंड लेवल, थर्ड लेवल, क्रिस्टल थेरपी आणि पेंडुलम डाउजिंग मिळून. आणि क्लासेसची खासियत काय आहे, प्रत्येक बॅच तुम्ही रिपीटेडली करू शकता, लाईफ टाईम ऍक्सेस माझा, जोपर्यंत मी आहे क्लासेस घेऊ शकते तोपर्यंत तुम्हाला ते मिळतं. प्रॉपर रेकॉर्डिंग आता युट्यूबचं नाही मिळत, तिथे माझा ऍप आहे, ऍपमध्ये तुम्हाला रेकॉर्डिंग दिलं जातं, की जेणेकरून कसं आहे, मोबाईल खराब होतो मग रेकॉर्डिंग मिस होऊन जाईल तुमच्याकडनं युट्यूबचं दिलं तर, म्हणून तुम्हाला रेकॉर्डिंग जे दिलं जातं ऍपवर दिलं जातं, जे प्रॉपर तुम्ही बघू शकता. आणि तुम्हाला जोपर्यंत समजत नाही तोपर्यंत तुम्ही क्लासेस कितीदा रिपीट करू शकता, त्याला लिमिटेशन्स नाही आहे. थँक्यू मॅम, हे जास्त महत्वाचं आहे. कारण माझं जरा बाकी ते आकाशिक वगैरे पण कोर्स मी चालू केलाय, तर त्याचं आणि ह्याचं असं काही हे नाहीये ना, म्हणजे नाही मी नाही, दोन्ही करू शकते काहीच ना? मॅडम, मी माझेच जवळपास 25 प्रकारचे कोर्सेस
मी कम्प्लीट म्हणजे ट्रेनर म्हणून काम करते. म्हणजे आता फक्त पण माझं मेन क्लासेस आहे रेकी. रेकी माझा प्राण आहे. मग त्याच्यासोबत बाकी सगळे कोर्सेस आपले चालतात. बरं बरं चालेल. ठीक आहे मॅम. ते लिंक भेटून गेली की मग जॉईन करू आम्ही. म्हणजे 3 महिने तुम्ही बोलला होता लागतील, तर ते प्रॅक्टिस 3 महिने साठी. आता आपण शिकतोय, पहिल्यांदाच वाटतं की मला हे समजलं. पण खरी अडचण केव्हा येते माहितीये का? गुरुची गरज केव्हा पडते? जेव्हा तुम्ही प्रॅक्टिस करता आणि अडता आणि नेमकं बाकी क्लासमध्ये गुरुच नाही राहत. हो बरोबर हो आहे? हो, इथे नक्कीच काय, होतं. इथे आपला लाईफ टाईम ऍक्सेस आहे. बॅचेसचं टायमिंग चेंज होत जातं, पण तुम्ही क्लास कितीदा अटेंड करू शकता. त्याच्यामुळे फायदा काय होतो की जिथे तुम्ही अडला, आय एम देअर. आणि त्याही आणि रिव्हिजन पण होत राहील आणि आमचं. 12 ते 1 मध्ये लाईव्ह सेशन असतात. रेकॉर्डिंग नाहीये ते, पण याच पद्धतीने ते सेशन होतात सगळे. आणि 12 ते 1 मध्ये माझ्याशी बोलायचा वेळ असतो. पण तिथे प्रत्येकाचा त्या दिवशी कॉल लागेल असं नाहीये. हजारो विद्यार्थी असतात आणि वेटिंगवर असतो. ठीक आहे. खूप गरज असेल तर पर्सनल अपॉइंटमेंट घेऊन परत ते काउन्सिलिंग पण ते करतात. बरं बरं, ठीक आहे. चालेल चालेल. तर या पद्धतीने आपलं थँक्यू आहे शेड्यूल. ओके, चला थँक्यू थँक्यू. थँक्यू. शिल्पा मॅडम बोला. नमस्ते मॅडम. पहिले तर तुमच्या कॉन्फिडन्सला सलाम. थँक्यू मॅम. एका वेगळ्या वाटेने काम म्हणजे काही कारणास्तव मी अटेंड करू शकले नाही. ऐकायला येतं मॅडम? हो, येतं ऐकायला, बोला. आणि आज रिक्षा चालवताना मस्त रिलॅक्स असं वाटलं. म्हणजे रिक्षा जरी शरीराने रिक्षा चालवत असली ना, तरी मनाने तुम्ही जर सांगत होतात ते माझ्या फील होत होतं. म्हणजे बोलण्यात ते हेच नाहीये, सांगता येतच नाही शब्द. मी एवढं फील होत होतं मला, रिक्षा थांबून एकदम मस्त पैकी ऐकावंच वाटत. म्हणजे तुमच्या बोलण्यात एवढं तथ्य आहे, ते सांगण्यात व्यक्त करू शकत नाही. म्हणजे काय कारण मला 2-3 व्हिडिओ पण नाही भेटले. शक्तिपात पण करू शकले नाही. जे सकाळचं माझं योगाचं शिक्षण तेव्हा मी मिस झालं. पण उद्याच मी कसं करेन, मी शक्तिपात करायला मी तयार आहे. कारण 5:30ला मला योगा, 5:30 ते 7 योगा असतो. ते म्हणजे 15 मी स्वतः योगा क्लास घेते, पावणे फ्री घेते. 6 पर्यंत त्यामुळे मला सकाळी लवकर पावणे 6 पर्यंत तुम्ही फ्री होऊन जाणार. हो चालेल. ओके, चला थँक्यू अँड ऑल द बेस्ट. आणि मी हा तुमचा फीचा कोर्स करायला तयार आहे. म्हणजे 2nd, 3rd ते लेवल मी करायला तयार आहे. मला भयंकर इंटरेस्ट आहे. म्हणजे गोव्यामध्ये कोणी सांगितलं तयार आहे, पण ते लांब आहे म्हणून जाता येत नाही. पण तुमचं बरोबर फेसबुक थ्रू मला हे लिंक मिळालं, मी जॉईन झाले. फक्त 2-3 दिवस मला काही कारणास्तव जॉईन म्हणजे व्हिडिओ वगैरे भेटले नाहीये आणि जॉईन होऊ शकले नाही. युट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं आनंद मस्त. व्हिडिओ येतो तुम्हाला. सबस्क्राईब केलं, आजच केलं. येस येस, तर तुम्हाला जुने व्हिडिओ बघेन मी. आणि हो, ताई आता मी रिक्षा चालवताना काय माहिती नाही, म्हणजे ती मला भेटली, तिला पण सांगितलं मी तुला सेंड करते, तू जरा ऐक आणि बघ, मग तुला जरा आनंद वाटेल. हा म्हणाली, करते म्हणाली. म्हणजे आपण लगेच आपल्याला बरं वाटलं की आपण दुसऱ्याला शेअर करतो ना. आम्हाला तशी सवय आहे. मला काही बरं वाटलं दुसऱ्यांना शेअर करते. चला ठीक, ओके, थँक्यू. सो आता आपण थांबू, थँक्यू मॅम. भेटू आपल्या नियमित वेळेवर. सो थँक्यू 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 व्हेरी मच. धन्यवाद. हॅलो.